In today's session, we are going to start last point of the mathematical logic, that is applications of logic in switching circuit. So give heading applications of logic in switching circuit. Applications of logic in switching circuit. बघा आता लॉजिकची कन्सेप्ट आणि स्विचिंग सर्किटची कन्सेप्ट ही दोन्ही कन्सेप्ट एकदम सिमिलर आहे. म्हणून लॉजिकचा यूज हा कुठे केला जातो? स्विचिंग नेटवर्क मध्ये आपण यूज करतो. बघा, इन मॅथमॅटिकल लॉजिक वी यूज द स्टेटमेंट यूज करतो. स्टेटमेंट्स हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू आयदर कॅपिटल टी और कॅपिटल एफ. and same situation exist in switching network. स्विचिंग नेटवर्क जास्त आपलं, त्या स्विचिंग नेटवर्क मध्ये आपण सेम कन्सेप्ट यूज करतो. स्विचिंग नेटवर्क और स्विचिंग सर्किट इज आयदर ऑन और ऑफ. बघा, स्विचिंग नेटवर्क जास्त ते काय असतं? एक तर ऑन असतं किंवा ऑफ असतं. मग आता ह्या पॉइंट मध्ये आपण सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय स्विचेस? तर सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे व्हॉट इज मीन बाय स्विच. आता मी डेफिनेशन राईट करतो स्विचची. Switch is the two-state device which is used to control the flow of current in electric network. Or electric circuit. बघा, टू स्टेट डिव्हाइस मीन्स स्विच हॅव्हिंग स्टेट आयदर ऑन और ऑफ. बघा, हे टू स्टेट डिव्हाइस आहे. कशासाठी यूज करतात टू स्टेट डिव्हाइस? टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट. बघा, करंटचा फ्लो इलेक्ट्रिक सर्किट मध्ये कंट्रोल करण्यासाठी आपण काय वापरतो? स्विच वापरतो. मग स्विचेस आर डिनोटेड बाय S, S1, S2, एक्सेट्रा. बघा, हे नोटेशन यूज करतो आपण स्विचेस डिनोट करण्यासाठी. आता इलेक्ट्रिक सर्किट मध्ये आपण काय वापरतो? स्विचेस यूज करतो. पण स्विचेसच्या ज्या स्टेट असतात ते आयदर ऑन और ऑफ, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही की स्विच ऑन आहे की ऑफ आहे. तर मग आपण काय करतो? वी कन्सिडर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ स्टेट ऑफ द स्विचेस. स्विचेसच्या ज्या स्टेट असतात त्या स्टेटचे सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपण कन्सिडर करतो आणि एक टेबल प्रिपेअर करतो. दिस टेबल इज कॉल्ड ॲज इनपुट आउटपुट टेबल. त्याला काय म्हणतात? इनपुट आउटपुट टेबल. इट शोज all the possible combinations of state of the switches. म्हणजे जसं आपण स्टेटमेंट जे असतात त्याला ट्रूथ व्हॅल्यूज असतात, त्याच्या कॅपिटल टी कॅपिटल एफ, बरोबर ना? मग त्याचा पण आपण ट्रूथ व्हॅल्यू एक्झॅक्टली प्रेडिक्ट करू शकत नाही. तर आपण काय करतो? सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स कन्सिडर करतो. 2 टाइम्स ट्रू, 2 टाइम्स फॉल्स. म्हणजे सिमिलर वे ज्याच्यामध्ये आपण स्विचेसच्या स्टेटचे सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स कन्सिडर करतो आणि एक टेबल प्रिपेअर करतो. दिस टेबल इज कॉल्ड ॲज इनपुट आउटपुट टेबल. इट इज सिमिलर विथ ट्रूथ टेबल. फक्त ट्रूथ टेबल मध्ये काय असतं? ट्रूथ व्हॅल्यूज असतात आयदर ट्रू और फॉल्स. सिमिलरली इनपुट आउटपुट टेबल मध्ये स्विचेसच्या स्टेट असतात आणि स्विचेसला 2 स्टेट असतात. इफ स्विच इज ऑन जर असेल तर वी यूज 1. आपण काय यूज करतो? 1 यूज करतो. आणि इफ स्विच इज ऑफ वी यूज्ड 0. काय यूज करतो आपण? 0 यूज करतो. मग 1 आणि 0 या स्विचेसच्या काय आहेत? स्टेट आहे. मग इनपुट आउटपुट टेबल मध्ये आपण 1 0 यूज करतो आणि ट्रूथ टेबल मध्ये आपण कॅपिटल टी कॅपिटल एफ यूज करतो. समजलं का? आता बघा, स्विचेस आर कनेक्टेड बाय वायर इन इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जे स्विचेस असतात
आर कनेक्टेड बाय वायरने कनेक्ट केलेले असतात. आता बघा दोन टाईपने स्विचेस कनेक्टेड केलेले असतात. कुठल्या दोन पॅटर्न मध्ये? फर्स्ट पॅटर्न इज स्विचेस आर कनेक्टेड इन सिरीज आणि सेकंड वे स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल. तर मी आता स्विचेस कसे कनेक्ट केले असतं वायरने ते पहिले मी तुम्हाला राईट करून दाखवतो. हे बघा, दिस इज स्विच S1, दिस इज वायर. समजलं का? सेकंड, सपोज वी कन्सिडर वन स्विच हियर S1, this is wire. For current we put battery here, positive negative terminal, and we put lamp here. This is complete representation of switching circuit. आता बघा पॉझिटिव्ह टर्मिनल कडून करंट जातोय निगेटिव्ह टर्मिनल कडे, याच्यातून करंट फ्लो होतो वायर मधून. इफ S1 इज क्लोज, हे जर क्लोज असेल तर करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट अँड लॅम्प ग्लोज. हा लॅम्प काय होईल? ग्लो होईल. आणि S1 स्विच S1 जर ओपन असेल तर दोन स्टेट आहे, आयदर ऑन और ऑफ अँड ओपन और क्लोज. मग क्लोज जर असेल तर करंट फ्लो होईल, ओपन असेल तर करंट फ्लो होणार नाही आणि लॅम्प डज नॉट ग्लोज. कळलं का? लॅम्प ग्लो होणार नाही. दिस इज रिप्रेझेंटेशन ऑफ स्विचिंग सर्किट. हे काय स्विचिंग सर्किटचं रिप्रेझेंटेशन आहे. मग दोन स्टेट आहे स्विचेसच्या, आयदर ऑन और ऑफ, और वी कॅन राईट ओपन अँड क्लोज. तर आता बघा ज्यावेळेस आपण सर्किट डायग्राम ड्रॉ करतो त्यावेळेस आपण स्विचेस यूज करतो, आणि ज्यावेळेस आपण सर्किट डायग्राम वरून सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करतो त्यावेळेस आपण स्टेटमेंट यूज करतो. आता ज्यावेळेस मी आता दोन स्टेट घेणार आहे स्विचेसच्या, देर आर टू स्टेट्स. स्विचेस आर कनेक्टेड इन टू वेज इन इलेक्ट्रिक नेटवर्क. बघा इलेक्ट्रिक नेटवर्क मध्ये स्विचेस दोन वेने कनेक्ट केलेले असतात. वन, फर्स्ट switches are connected. Switches are connected in series. कशामध्ये कनेक्ट केलेला असतात? सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतात. मग सिरीज रिप्रेझेंटेशन आपण बघू आता. बघा इकडे आता सिरीज रिप्रेझेंटेशन. दिस इज स्विच S1 अँड त्याच्या पुढे सेकंड स्विच कनेक्ट केलं S2. Here we put battery, we draw complete electric network. This is lamp L. Current flowing from positive terminal to negative terminal. This is one electric circuit. Here two switches are connected in series. Series म्हणजे एका पुढे एक आपण दुसरं स्विच कनेक्ट करतोय, इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय. आता बघा याला आपल्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करू आपण. सिम्बॉलिक रिप्रेझेंट करण्यासाठी पहिले स्टेटमेंट डिफाइन करायचे. लेट पी. बघा कन्सिडर काय करायचं? स्विच S1 हे प्रत्येक क्वेश्चन मध्ये स्विच S1 इज क्लोज. स्विच S1 इज क्लोज. सेकंड स्टेटमेंट Q, स्विच S2 इज क्लोज. बघा लिहिताना क्लोज राईट करायचं, दाखवताना ओपन दाखवायचं. समजलं का? आता सपोज एखाद्या क्वेश्चन मध्ये निगेशन P आलं तर काय राईट करायचं? स्विच S1 डॅश इज क्लोज. बघा हे जे स्टेटमेंट मी लिहून देतोय प्रत्येक क्वेश्चन मध्ये यूज करावं लागतं. सपोज निगेशन P जर आलं तर स्विच S1 डॅश इज क्लोज. राईट करताना क्लोज राईट करायचं, रिप्रेझेंट करताना ओपन रिप्रेझेंट करायचं. स्विचेस आर डिनोटेड बाय S1 S2 आणि सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय PQR. क्यूचं जर निगेशन आलं तर काय येईल? स्विच S2 डॅश इज क्लोज. स्विच S2 डॅश इज क्लोज. जर आर आलं स्टेटमेंट तर स्विच S3 इज क्लोज. निगेशन आर जर आलं तर स्विच S3 डॅश इज क्लोज. आणि शेवटी लिहायचं L मीन्स लॅम्प. L इज लॅम्प. समजलं? एवढी थेरॉटिकल पॉइंट प्रत्येक क्वेश्चन मध्ये राईट करायचे. आता बघा इन स्विचिंग सर्किट वी यूज टू सिम्बॉल्स and OR. These two symbols are used in switching circuit. Only these two symbols. कळलं का? बाकी इम्प्लिकेशन आणि बाय कंडिशनलचा सिम्बॉल आपण यूज करत नाही. आता बघा अँड केव्हा यूज करायचं? इफ
टू स्विचेस आर कनेक्टेड इन सिरीज. दोन स्विचेस जर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील तर वी यूज अँड. आता S1 ला आपण याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं येईल? S1 मीन्स P. S1 मीन्स P आणि S2 मीन्स Q. आणि हे दोन एका पुढे एक कनेक्ट केले म्हणजे सिरीज मध्ये कनेक्ट केले. सो वी यूज अँड. दिस इज अवर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. हे काय त्याचं? सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. समजलं का? आणि इट इज लॉजिकल इक्विव्हॅलंट टू एल लॅम्प. हे काय राईट करायची गरज नाहीये, फक्त एवढंच. आता आपण याचा इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करू. कन्सिडर इनपुट आउटपुट टेबल. काय कन्सिडर करायचंय? इनपुट आउटपुट टेबल सिमिलर टू ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलच्या सिमिलर आहे. तर सगळ्यात पहिलं स्टेटमेंट P इज देअर, नंतर स्टेटमेंट Q आणि थर्ड कॉलम येईल होल स्टेटमेंट P अँड Q. जसं ट्रूथ टेबल मध्ये 4 ट्रूथ व्हॅल्यूज असतात म्हणजे सगळे कॉम्बिनेशन कन्सिडर करतो, तसं इनपुट आउटपुट टेबल मध्ये सुद्धा 4 कॉम्बिनेशन असतात. सगळे कॉम्बिनेशन कन्सिडर करायचे. बघा P काय येईल? 2 टाइम्स 1 येईल आणि 2 टाइम्स 0 येईल. जसं 2 टाइम्स ट्रू 2 टाइम्स फॉल्स तसंच आहे. याच्यामध्ये Q काय येईल? 1 0 1 0. आणि आता बघा सेम जसं अँडचा टेबल आहे. इफ बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू देन देअर कंजंक्शन इज ट्रू. तसंच इथे इफ बोथ द स्विचेस आर ऑन देन करंट फ्लो थ्रू इट म्हणजे 1 येईल. 1 and 1 equal to 1, otherwise 0. This is called as input output table for series combination. मग सिरीज सर्किट मधून करंट केव्हा फ्लो होईल? If first switch is on and second switch is also on. If both are on, then current flowing through the circuit. Otherwise current does not flows from circuit. समजलं का? ठीक आहे, राईट करून घ्या व्यवस्थित. हे स्टेटमेंट कंपल्सरी राईट करायचे. जेवढे स्विचेस असतील तेवढे स्टेटमेंट राईट करायचे. स्विच S1 परत राईट करताना क्लोज राईट करायचं, पण रिप्रेझेंट करताना ओपन राईट करायचं. क्वेश्चन्स 2 वेने असतो. आयदर फ्रॉम स्विचिंग सर्किट टू सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन और फ्रॉम सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन टू कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट. समजलं का? मग आता स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायला विचारता सिम्बॉलिक दिलेलं असतं, किंवा सिम्बॉलिक वरून स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायला किंवा स्विचिंग सर्किट वरून सिम्बॉलिक राईट करायला विचारता. 2 वेने क्वेश्चन असतो, तो आपण बघू आता. आता सेकंड पॉइंट आहे स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल. सेकंड पॉइंट आपण राईट करू आता. स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल कॉम्बिनेशन. आता बघा पॅरलल अगेन वी कन्सिडर स्विच S1 आणि पॅरलल म्हणजे एका खाली एक येईल. The second switch is S2. This is switch S2. These two switches are connected in parallel. Your lamp battery, positive terminal, negative terminal, current flowing through it. These two switches are connected in parallel. मग पहिलं आपल्याला याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करायचं आहे. 2 switches are given, S1 and S2. So first we denote it by P. P means what? Switch S1 is closed. Second switch S2 is given. So we denote it by Q. Switch S2 is closed. Negations are dash are not given, so we don't require these negations and don't require third statement. S3 is not given. And last means L means lamp closed. Understood? Then for parallel combination S1 and S2 are connected in parallel, so we use symbol OR. कुठला symbol use करायचा आहे? OR symbol use करायचा आहे. Again we consider input output table for parallel combination. Parallel combination चा आपल्याला काय करायचं आहे? Input output table prepare करायचं आहे. In between these two OR is there. आता सेम आहे OR ला. काय OR ची कंडिशन? If both are false, then their disjunction is false. दोन्ही false असतील
तर देअर डिसजंक्शन इज फॉल्स. मग बघा दोन्ही 0-0 जर असतील तर इट इज 0, अदरवाईज 1. 1 म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट अँड लॅम्प गोल. मग आता बघा दोन्ही क्लोज असतील तरी करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट अँड लॅम्प ग्लोज. इथं लॅम्प ग्लो होईल, इथं लॅम्प ग्लो होईल, इथं लॅम्प ग्लो होईल. आणि दोन्ही ओपन असतील तर लॅम्प ग्लो होणार नाही. कळलं का? बघा एक जरी क्लोज असेल तरी करंट फ्लो होईल. मतलब दोन्ही क्लोज असतील तरी करंट फ्लो होईल, पण दोन्ही 0-0 असतील तर करंट फ्लो होणार नाही. लॅम्प डज नॉट ग्लोज. दिस इज इनपुट आउटपुट टेबल फॉर parallel combination of switches. Understood this? These are the theoretical points under application of logic. Understood this? आता ज्यावेळेस आपण क्वेश्चन्स घेऊ फ्रॉम एक्सरसाइज त्यावेळेस तुमचा पॉइंट क्लिअर होणार आहे व्यवस्थित. समजलं? ठीक.